भिक्षू सिखची काकाजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जन्मभूमी वलगाव येथे सामाजिक उपक्रम राबवून सेवा सप्ताहाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या सेवा सप्ताहात आरोग्य विषयक शिबिरासह दिनांक 13 डिसेंबर रोजी सिखची रिसोड वलगाव येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या संत गाडगेबाबा अध्यासन केंद्रातर्फे संत गाडगेबाबा यांची दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनी व स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे वतीने दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते। संत गाडगेबाबांचे जीवन चरित्र जसेच्या तसे मुलांच्या समोर आपल्या मधुर स्वरात कविता रूपात सादर करणारे उत्तमराव बैसने गुरुजी हे उद्घाटन प्रसंगी खास आकर्षण बिंदू ठरले। या मंत्राने भवसागर हा, या मंत्राने भवसागर हा शरद करून मी जाईल माझ्या विभूतीला हो, विभूतीला भूतीन माझ्या विभूतीला। ओ सतगुरु माझे डेपुजी माझे, सतगुरु माझे डेपुजी चरण तयांचे वंती हो माझ्या विभूतीला, विभूतीला भूतीन माझ्या विभूती। अहो चिरकुट चिंध्या अंगावरती है ना, चिरकुट चिंध्या अंगावरती फुटके गाडगे घेऊन हात चिंध्या शोभती कानाला कवडी, कवडी शोभली कानाला काहून कवडी। बाबांच्या आईनं म्हटलं अरे डेबू आपलं वचन, कारण की काय झालं संध्याकाळी वेळ झाली, डेबूजीला ती कानाला ती फुटके गाडगे घेऊन हाती डेबूजीचा मंच गाजला, डेबूजीचा मंच गाजला संगीतनाचे घेऊन माझ्या डेबूजीला हो, डेबूजीला फुटीन माझ्या डेबूजीला। सतगुरु राजे डेबूजी माझे, सतगुरु राजे डेबूजी माझे चरण तयांचे वंदील माझ्या डेबूजीला हो, डेबूजीला फुटीन माझ्या डेबूजीला, माझ्या डेबूजीला माझ्या। स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे शिवाभाऊ काळे यांनी लोक सहभागातून व लोक सहकार्यातून दुर्मिळ शस्त्रास्त्र यांचे संकलन करून ते जतन केले नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जसाचा तसा लहान मुलांसमोर उभा केला। नमस्कार, मी शिवाजी कृष्णराव काळे, चांदूर बाजार। मी अध्यक्ष आहे स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचा। स्वराज्य सेवा प्रतिष्ठान हे विदर्भातील इतिहासावर काम करणारी एक छोटीशी संघटना आहे। विदर्भातले जे काही गड किल्ले आहेत आणि पुरातन वास्तू आहेत, मंदिर आहेत, बारव आहेत, त्या बारवांचं संवर्धन आणि त्यांचा इतिहास जगापुढे आणण्यासाठी आमची संपूर्ण टीम काम करते। त्याच मधला एक भाग म्हणून स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे इतिहासाचे अबोल साक्षीदार विदर्भाचे शस्त्रागार असं एक छोटंसं शस्त्र प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे। या शस्त्र प्रदर्शनीमध्ये आम्ही आपल्या विदर्भामध्ये मिळालेले जे काही शस्त्र आहेत, जे इथले स्थानिक लोक त्या शस्त्रांचा उपयोग करत होते, त्या शस्त्रांचा इथं संग्रह ठेवलेला आहे। इतिहासामध्ये ज्या योद्ध्यांनी आपले शौर्य गाजवले ते फक्त आणि फक्त या शस्त्रांच्या भरोश्यावर गाजवले आणि त्या शस्त्रांची इत्थंभूत माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावं व इतिहासाचा अबोल साक्षीदार विद्यार्थ्यांच्या समोर सादर करावं या उद्देशाने आम्ही ही शस्त्र प्रदर्शनी आयोजित केलेली आहे। या शस्त्र प्रदर्शनीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच्या काळात जे काही शस्त्र वापरलेत आणि आपल्या विदर्भामध्ये जे काही शस्त्र मिळाले आहेत ते सगळे इथं ठेवलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची आवडती तलवार भवानी, त्या तलवारीची प्रतिकृती आपण इथं बघू शकता। भवानी तलवार ज्याला आपण नंतर मराठा धोप म्हणून ओळखले जाते, त्या मराठा धोपीचे प्रकार इथं आपल्याला सरळ धोप, वक्र धोप असे विविध प्रकार इथं बघायला मिळत। त्यानंतर विविध मुठीच्या तलवारी आहेत किंवा छोटे शस्त्र जे मुख्यतः लहान मुलं किंवा मुली किंवा स्त्रिया वापरत होते, तर ते लहान शस्त्र पण आपण इथं ठेवलेले आहेत। त्यानंतर सध्या चर्चेत असलेली वाघनखं, तर त्या वाघनखेची पण प्रतिकृती आपण या शस्त्रागारात इथं ठेवलेली आहे। या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर दिलीप काळे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले, तर यावेळी गावातील प्रतिष्ठित मान्यवरांसह
प्रेम किशोर सिक्ची चॅरिटेबल ट्रस्टची संपूर्ण टीम यावेळी मंचावर उपस्थित होती। यावेळी गावातील विविध शाळा, वसंत गाडगे बाबा कला वाणिज्य महाविद्यालय वलगावचे प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज प्रेम कुमारजी सिक्ची यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गाडगे बाबांच्या चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन आणि तसेच शिवाजी शिवकालीन शस्त्र याचंसुद्धा उद्घाटन या ठिकाणी झालं। या उद्घाटनाला मला या ठिकाणी बोलावलं, मी भारावून गेलो की अशा प्रकारची शाळा, अशा प्रकारचे लोक या ठिकाणी आले आणि विशेष म्हणजे माझ्या कार्याचं पूर्ण झालं आज या ठिकाणी प्रेम कुमारजी सिक्ची यांच्या वाढदिवसानिमित्त। कार्यक्रम मोठे होतात, बऱ्याचशा कार्यक्रमाला गेलो, पण आजच्या या कार्यक्रमाचं आगळं वेगळं महत्त्व सिक्कीजीच्या माध्यमातून तर त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी झाला। हे या वाढदिवसाला मला उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य आणि म्हणून आज गाडगेबाबांच्या जीवनदर्शनातून माझं गीत या ठिकाणी 3 गीतं झाले, त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। तो जेव्हा या वर्ष 77 असल्यानंतर 78 वर्षामध्ये आता नुकतंच जाणार, तरी पण आजच्या या परिस्थितीमध्ये लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला आणि माझे गीतं ऐकले। यापेक्षा आणखी काय सांगू शकतो, हे विदर्भात महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पुन्हा मी जाईल या सिक्ची रिसोर्सचा आवर्जून उल्लेख करेल की प्रेम कुमारजी सिक्ची फार मोठे श्रीमंत लोक असतील, पण आजचा वाढदिवस घरी गाडगेबाबांच्या माध्यमातून साजरा व्हावा यापेक्षा भाग्य ते कोणतं। आज या ठिकाणी मला बोलावलं आणि माझे 3 गीत या ठिकाणी झाले। मी श्री काळेसर विद्यापीठाचे अध्यासनाचे प्रमुख यांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी ज्यांनी माझी मुलाखत घेतली त्यांनी आवर्जून सांगितलं की माझं सुद्धा या ठिकाणी चॅनल काम करते, मी त्यांचे आभार मानतो की एवढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चॅनल दाखवावं अशी त्यांच्यापासून अपेक्षा व्यक्त करतो। कारण की मोठमोठे श्रीमंत लोक आपले वाढदिवस केक कापून वाटेल ते हवाढवे खर्च करतात, पण प्रेम कुमारजी सिक्ची यांनी जो हा वाढदिवसाचा कार्यक्रम गाडगेबाबांच्या चित्रप्रदर्शनानं केला त्यापेक्षा आणखी काय असो या ठिकाणी मला बोलावून माझा सन्मान केला, त्याबद्दल उपस्थितांचे आणि चॅनलचे मी आभार मानतो। धन्यवाद।